मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं राणी ते सगळेजण तिथे बसलेले असतात. चिकू बघते की हे बघा, आपलं घर बुडून वाटलं पाहिजे ना, मग असं ॲक्टिव्ह राहा सगळ्यांनी. असं का राहता सगळ्यांनी? अहो सगळे आनंदी खुश गप्पा मारल्या पाहिजे. आपल्या घरात नुसते सारखे भांडणच होत आहेत. असं का करताय सगळेजण? अहो शांत तरी घ्या ना सगळं काही. आणि असं म्हणते आणि म्हणते की एक काम करायचं, आज माझं सगळ्यांनी ऐकायचं. आणि जी चिकू आहे ती जाते आणि तिकडून वाट्या घेऊन येते आणि प्रत्येकाच्या हातात एक एक वाटी देते. आणि वाटी दिल्यावरती आता लगेच ती त्याच्यामध्ये सगळ्यांना तेल देते. आणि तेल दिल्यावरती आता सगळेजण म्हणतात, अगं चिकू काय करायचं पण याचं? चिकू म्हणते की हे बघा, याचं हे आहे ना वाट्या, याच्यामध्ये सगळ्यांनी एकमेकाची मालिश करायची. सगळ्यांनी क्रमाने बसते. चला जिन्यावरती. तर सगळेजण जिन्यावरती क्रमाने बसतात. आणि आता सगळे बसल्यावरती सगळ्यांकडे एक एक वाटी असते. आता सगळेजण एकमेकाची मालिश करत राहतात डोक्याची. तर आता चिकू म्हणते की सगळ्यांनी करायच्या एकमेकाची. सगळेजण मालिश करतात. आणि आता लगेच चिकू म्हणते की असं हॅप्पी राहायला हवं सगळ्यांनी. असं हॅप्पी असल्यावर किती भारी वाटतं ना बघा खरंच. असं चिकू म्हणते. तर आता सगळ्यांना खूप आनंद होतो आणि सगळे खूप खुश असतात. पण आता इकडं सगळेजण झोपायला जातात आणि जी चिकू आहे ती कुणाच तरी प्रेमात पडलेली असते. हे कुणालाच माहीत नसतं. आणि चिकू इकडं वरती फोनवर बोलत असते. पण राणीच्या लक्षात येतं धुणं काढायचे म्हणजेच कपडे खाली न्यायचे राहिले आहेत. म्हणून ती ते वरती येते कपडे नेण्यासाठी. तर चिकू तिथे चोरून फोनवर बोलत असते. तर राणी तिथे येते गपचूप आणि त्या चिकूचं बोलणं ऐकते. आणि ती म्हणते की चिकूचं कोणासंग बोलत असेल एवढ्या रात्री? एवढ्या रात्री काय करते चिकू इथे? असं म्हणते आणि तिचं बोलणं ऐकते सगळं चोरून. आणि चिकू यायला लागते. तर चिकू बघते राणी तिथे. तर आता लगेच ती म्हणते की काय गं चिकू, कोणाशी अश्विनी कोणाशी बोलत होती तू? तर आता अश्विनी म्हणते की कुणाशी नाही गं. तर ती म्हणते की राणी म्हणते मी ऐकलंय सगळं, सांग राणीची अश्विनी. तर अश्विनी लगेच राणीला सांगते, माझं एका मुलावरती प्रेम आहे आणि तो पण माझ्यावर खूप प्रेम करतो असं सांगते. तर आता ती म्हणते की इंद्रदादाला तूच सांग ना राणी बहिणी, कारण की इंद्रदादा माझ्यावरती खूप ओरडल. तर आता राणी म्हणते ठीक आहे मी सांगते त्यांना. तर आता राणी सकाळी इंद्र ऑफिसला जायला निघालेला असतो. आणि इंद्र ते गाडीत तो बसलेला असतो. तेवढ्यात तो तुम्हाला खूप उशीर होतोय, जातोय मी. तर राणी म्हणते की इंद्र सर थांबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आणि म्हणते की हे बघा इंद्र सर, अहो चिकू एका मुलाच्या प्रेमात पडली आहे आणि त्याचं पण तिच्यावर खूप प्रेम आहे आणि तिचं पण त्यांच्यावरती, त्यामुळे तुम्ही चिडू नका असं म्हणते आणि ती पळते. तर आता लगेच इंद्र गाडी थांबवतो. बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.